लाडकी बहिणी योजनेमधून 3000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी गेम चेंजर ठरली। महाराष्ट्रातील 2,49,00,000 महिलांच्या खात्यांवर लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झाले होते। मात्र आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सोलापुरातील एकूण 10,44,000 अर्ज प्राप्त झालेत। त्यापैकी 3,000 अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळाले नाही अशा अपात्र महिलांची एक यादी जाहीर झालेली आहे। सरकारकडून एक नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ती म्हणजे अपात्र महिलांची यादी तयार झालेली आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसतील तर तुमचं नाव या यादीमध्ये असणार तर तुम्हाला या योजनेपासून पैसे मिळणार नाही। म्हणजे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे, एक म्हणजे अप्रूव्हचा आणि एक म्हणजे रिजेक्टचा। जर तुमचं नाव रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे एकही हप्ता मिळणार नाही आणि याचा जानेवारीचा सुद्धा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही। हे सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। ठीक आहे, तर या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहिणींना 30 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। म्हणजे त्यांनी जो सराव काढलेला आहे, ही जी लिस्ट आपल्याकडे आलेली आहे, एक पूर्ण लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। ती लिस्ट सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। असं नाही की तुम्ही या वेबसाईटला जा तिथे चेक करा, असं बिलकुल नाही। तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लिस्ट दाखवतो। या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव शोधू शकता आणि दोन ऑप्शन तुमच्याकडे आलेले असतील, अप्रूव्हचं आणि रिजेक्टचं। जर रिजेक्ट असेल म्हणजे तुम्ही या योजनेपासून एकही हप्ता तुम्हाला यापुढे मिळणार नाही आणि आत्तापर्यंत जरी हप्ता भेटलेला असेल आणि जर रिजेक्ट झालेलं असेल तुमचं नाव तर तुम्हाला यापुढे हप्ता मिळणार नाही। आता मी तुम्हाला एक यादी दाखवतो, ती यादीमध्ये तुमचं नाव चेक करा, लगेच तुम्हाला मी यादी दाखवतो। ठीक आहे, आता ही यादी जाहीर करण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा, ठीक आहे, अशा महिलांनी फायदा उचललेला आहे ज्या महिला या योजनेपासून म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता, अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि याचा फायदा उचललेला आहे। ठीक आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाने आता लाडक्या बहिणींची अपात्र यादी जाहीर करून टाकली, जेणेकरून अशा बहिणी आता अपात्र ठरतील ज्यांना या योजनेचा लाभ दिलाच नव्हता। ज्या बहिणींचे नाव या यादीत असेल अशा महिलांना या पुढील एकही हप्ता मिळणार नाही। बघा, तीच माहिती इथं आलेली आहे की अपात्र महिलांची यादी जाहीर झालेली आहे आणि आता अशा महिलांना यापुढे एकही हप्ता मिळणार नाही। पण आता 30 लाख अशा महिला आहेत त्यांना पैसे आलेच नाही। बघा, आता 30 लाख अशा महिला आहेत त्यांना पैसे आलेलेच नाही। म्हणजे या 30 लाख महिला कुठल्या असणार आहे, ज्यांना या योजनेचा लाभच मिळत नाही आहे, अशा महिलांसाठी आता ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता जर 30 लाख पैकी तुमचं नाव असेल तर तुम्हाला यापुढे एकही हप्ता मिळणार नाही। तुम्हाला लगेच ती यादी दाखवून देतो, यादीमध्ये तुमचं नाव चेक करा आणि जर यादीमध्ये तुमचं नावामध्ये रिजेक्ट असेल तर तुम्हाला पुढे हप्ता मिळणार नाही आणि जर रिजेक्ट नसेल तर तुम्हाला यापुढे सर्व हप्ता मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। तर पटापट तुम्हाला ते यादी दाखवतो, इथं पाहू शकता तुम्ही। ठीक आहे, आता इथं पाहू शकता तुम्हाला एक यादी दिसत असेल, तर ही यादी मी डाउनलोड केलेली आहे। ठीक आहे, PDF च्या फाईलमध्ये आहे, तुम्हाला सुद्धा ही यादी भेटणार आहे। सर्वात प्रथम मी तुम्हाला यादीबद्दल सांगतो आणि यादी कसं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला यादी देऊन देईल, तुम्ही एक क्लिक करून ही यादी डाउनलोड करू शकता। आपल्या महाराष्ट्राची आहे आणि यामध्ये पण बघा, या यादीमध्ये पण तुम्ही जिल्हा वाईज सिलेक्ट करू शकता। म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता, जसं की तुम्ही पुण्याला राहता, ठीक आहे, आता याला व्यवस्थित करतो, जसं तुम्ही पुण्याला राहतात तर पुणेसुद्धा तुम्ही सर्च करा आणि जर तुम्ही मुंबईला राहत असाल, जर तुम्ही धुळ्याला राहत असाल, धुळे वाईज म्हणजे जिल्हा वाईज ही यादी जाहीर झालेली आहे, तर तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता। ठीक आहे, तर इथं पाहू शकता एक यादी आपल्याकडे आलेली आहे। इथं ब्लर दिसतंय, इथं मोबाईल नंबर आहे म्हणून मी ब्लर करून ठेवलेलं आहे सेफ्टीसाठी। ठीक आहे, आता बघा इथं समोर तुम्हाला एक यादी दिसतंय, इथं नाव येईल आणि याच्या पुढे एक ऑप्शन आला आहे बघा, अप्रूव्ह, म्हणजे या महिलाला पैसे मिळणार आहे, यापुढे 5 वर्षापर्यंत काही तकलीफ नाही यांना। आता इथं पाहू शकता, इथं पण यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे। आता ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले बघा, इथं अप्रूव्ह दिसतंय, ज्या महिलांच्या नावासमोर रिजेक्ट असं असेल, असं रिजेक्ट ज्या महिलांच्या नावासमोर असेल
तर त्या महिलांना आता या योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही. रिजेक्ट नसावं, त्यांचा ॲप्रूव्ह असं असणे गरजेचं आहे. जसं इथं दिसतंय ॲप्रूव्ह असणे गरजेचं आहे, तरच त्यांना फायदा होणार आहे, तरच त्यांना यापुढे योजनेचे पैसे मिळणार आहे. ठीक आहे, हे सर्वात मोठं म्हणजे पूर्ण PDF फाईल आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहे. तर तुम्ही हे डाउनलोड कसं करू शकता, तर यावर आता ती यादी कसं भेटणार आहे तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती सांगतो. ठीक आहे, सर्वात प्रथम यामध्ये कोणाकोणाचं नाव येणार आहे, तर या लिस्टमध्ये अशा महिलांचं नाव येणार आहे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा ठीक आहे जास्त असेल, त्यांचा फॉर्म आता रिजेक्ट करण्यात येणार आहे. दुसरं म्हणजे ज्या परिवारामध्ये 4 चाकी वाहन आहे महिलांच्या नावावर, त्यांचं नाव या योजनेपासून रिजेक्ट करण्यात येणार आहे. बघा, हे 2 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि रेशन कार्डवर जर असं 5 महिला असतील, 4 महिला असतील, अशा एका कुटुंबात 4-5 महिला असतील, तर अशा महिलांना देखील आता रिजेक्ट करण्यात येणार आहे. फक्त 2च महिला एका कुटुंबात राहतील, त्यांचेच फॉर्म ॲप्रूव्ह होणार आहे आणि बाकीचे सर्व महिलांचे फॉर्म आता रिजेक्ट केले जाणार आहे. म्हणून काळजी करा, जर तुमचं नाव या योजनेमध्ये असेल आणि या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, या 3 गोष्टीची काळजी करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 7,500 रुपये आलेले असतील, पण यापुढे तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही, कारण सरकारने सक्तीने कारवाई करण्यात आलेला आहे आणि एक लिस्टसुद्धा त्यांनी जाहीर केली आहे. ते लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. आणि ज्या महिलांना 3,500 रुपये आलेले आहे, अशा महिलांना देखील या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. यापुढे त्यांनासुद्धा हप्ता मिळणार नाही. जर त्यांचं नाव यामध्ये रिजेक्टमध्ये असेल, तर त्यांना एकही रुपया मिळणार नाही. फक्त त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला पाहिजे. ज्यांचं समोर नावासमोर इथं ॲप्रूव्ह असेल, बघा इथं समोर दिसतंय, ठीक आहे, इथं समोर तुम्हाला दिसतंय नावासमोर तुमचं, बघा नावासमोर तुमचं ॲप्रूव्ह असं ऑप्शन आलेलं गरजेचं असतं. ठीक आहे, हे बघा तुम्हाला पूर्ण यादी दाखवतो. पूर्ण यादीमध्ये पाहू शकता तुम्ही, असं पूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे महाराष्ट्राची. तर ही यादीसुद्धा तुम्हाला देणार आहे. यादी कसं पाहायची ते सुद्धा तुम्हाला टोटल डिटेलमध्ये त्यावर माहिती देतो. ठीक आहे, पण यावर एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत, ठीक आहे, आत्तापर्यंत तुम्हाला पैसे मिळत आहे, पण यापुढे तुम्हाला पैसे मिळाले नाही. याचं मेन कारण म्हणजे यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि ते म्हणजे रिजेक्टमध्ये आलेलं आहे. असं घाबरायची गरज नाही की तुमचं नाव आलं आहे म्हणून तुम्हाला पैसे मिळणार नाही, असं नाही. फक्त तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावासमोर ऑप्शन काय येतं आहे. आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत. शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे. शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो. शेवटचा काही लाडकी बहीण लाभार्थीमध्ये सुरुवातीला 2.63 कोटी इतकी संख्या होती बहिणींची पोर्टलवर. आता ती पोर्टलवर केवळ 1.6 कोटी दिसते, म्हणजे जवळपास 1.5 कोटी लाभार्थी गेले कुठे. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसारमाध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे. हे 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून-जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय, कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय, ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे. कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतोय, विनाकारण पोचवतोय. मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं. 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते. 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे. आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो
आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000पेक्षा जास्तीच आहे, ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करूनसुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो. आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2,25,00,000 2,30,00,000च्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत. यंदाच्या महिन्याचं आम्ही ऑगस्ट महिन्याचं DBT केलं आहे, त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी 2-3 दिवसामध्येच येईल. त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे. ताई, पडताळणीनंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातली 4-4 आहेत, ती कमी झालेली आहेत, वाहनं आहेत, जे काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही आहेत. सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत. प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं, प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो. जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल, परिवहन विभागाचा असेल, हा जो त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं. त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो. आणि ही रुटीन प्रोसिजर आहे, ही सगळ्या योजनांमध्ये होते. फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे, ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे, ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचं डेटा व्हेरिफिकेशन, त्यांची ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्या मध्ये सुद्धा आम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता. म्हणजे आम्ही मागवला होता खरं तर ऑक्टोबरच्या आधी, पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती विधानसभेची, त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला. मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी बहीणमधून त्यांना 500 रुपये आणि नमो शेतकरीमधून 1000 म्हणजे एकूण त्यांना 1500चा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं. अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमचं पिवळा आणि केशरी कार्ड धारक असतात तो डेटा त्या निमित्ताने मिळाला. परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला. IT चा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता, तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल. मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक 25-26 लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली. आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला, त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आता त्या 26 लाखामधले 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत, कारण तो एक डेटाचा चंक आहे. तर त्याच्यातले त्या 26 लाखामधले 26 लाख काही बाद नाही झालेले आहेत. त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ची प्रोसिजर आम्ही केलेली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे आणि ते आमच्याकडे साधारणपणे या 1-2 ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील 2-4 लाख 5 लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील, म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल. मराठवाड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली 1.25 लाखचा जो डेटाबेस आहे पडताळणीच्या काळामध्ये ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून आता त्यांचे पैसे मिळणार नाहीत. आणि मी स्वतः त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं लोक येत होते, आमचे 2 महिन्यापासून नाही, 1 महिन्यापासून आले नाही, 4 महिन्यापासून आले नाही असं ते सांगत होते. तर हा एकत्रित आकडा जवळपास काही विधान परिषदेच्या सदस्य आहेत, चित्राताई असतील, मनीषाताई असतील, यांच्या काही सूचना त्याच्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्याला अनुसरून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे. तिथल्या ज्या मुली आहेत
त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधणार आहोत आणि काही तिथं ज्या काही स्थानिक पातळीवरून तिथल्या प्रशासनाकडून काही सूचना येतील, नीलमताईंच्या काही सूचना असतील, त्या विभाग म्हणून